नमस्कार. आज आपण बघणार आहोत मार्ग ERP सॉफ्टवेअरचा डेमो. मार्ग ERP सॉफ्टवेअरमध्ये केमिस्ट, फार्मा म्हणजे फार्मसी सॉफ्टवेअर किंवा मेडिकल स्टोअर सॉफ्टवेअर कशा प्रकारे मॅनेज केलं जातं, कशा प्रकारे मार्ग ERP सॉफ्टवेअरमध्ये केमिस्ट शॉप कशा प्रकारे मॅनेज केला जातो, मार्ग ERP सॉफ्टवेअर काय आहे, मेडिकलसाठी कशा प्रकारे मार्ग ERP सॉफ्टवेअर ऑपरेट केलं जातं, कशा प्रकारे उपयुक्त आहे. मार्ग ERPचा कम्प्लीट डेमो आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. मार्ग ERP सॉफ्टवेअर एक सुंदर आणि एकदम इझी युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर आहे. लोकल सर्व्हिस सपोर्ट आहे मेन म्हणजे. वापरायला इझी आहे. कोणताही ऑपरेटर एका सिंगल क्लिकवर हे मार्ग सॉफ्टवेअर शिकू शकतो. एकदम इझी आहे. कम्प्लीट सॉफ्टवेअर तुम्ही कीबोर्डवरनं पण यूज करू शकता, माऊसने पण यूज करू शकता. ओके. तर आपण स्टार्ट करूया मार्ग ERPचा डेमो. याच्यामध्ये आपण मेडिकल, फार्मा, केमिस्ट शॉप कशा प्रकारे मॅनेज केलं जातं, रिटेल बिलिंग सॉफ्टवेअर आहे कशा प्रकारे मॅनेज केलं जातं हे आपण बघणार आहोत. मेन म्हणजे हा सॉफ्टवेअर आपल्या मार्ग ERP सॉफ्टवेअरमध्ये रिटेल आणि होलसेल दोन्ही एकाच सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. रिटेल आणि होलसेल मल्टी कंपनी सॉफ्टवेअर आहे. मल्टी फर्म याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. एकाच सॉफ्टवेअरमध्ये मल्टी कंपनी, मल्टी फर्म याच्यामध्ये रन करू शकता. रिटेल, होलसेल बिलिंग सिंगल कंपनीमध्ये मेंटेन करू शकता. एवढं इझी आणि सुंदर सॉफ्टवेअर आहे. ओके. आता स्टेप बाय स्टेप आपण याचा डेमॉन्स्ट्रेशन बघूया. तर फर्स्ट स्टॉप आपण जाऊया मास्टरमध्ये. मास्टरमध्ये ऑल टाइप्स आपले मास्टर, लेजर मास्टर, अकाउंट मास्टर यामध्ये तुम्ही आपलं कंप्लीट अकाउंटिंग प्लस इन्व्हेंटरी दोन्ही याच्यामध्ये मेडिकलचं कंप्लीट जे आपलं सेटअप असतं, एक्सपेन्सपासून एक्सपेन्स म्हणा, डेली एक्सपेन्स नंतर आपलं डे वाईज जेवढा बँकच्या एंट्र्या, कॉन्ट्रा कॉन्ट्रा वाउचर्स ते आपण याच्यामध्ये मेंटेन करू शकता. अकाउंट रिलेटेड जेवढे आपले ऑप्शन आहेत ते याच्यामध्ये मेंटेन करू शकता. ऑल टाइप्स अकाउंट्स ग्रुप याच्यामध्ये मेंटेन करू शकता. एक्सपेन्स ग्रुप याच्यामध्ये मेंटेन करू शकता. म्हणजे अकाउंटिंग प्लस इन्व्हेंटरी दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला मेंटेन करू शकता सिंगल सॉफ्टवेअरमध्ये. ओके. हा आपला इन्व्हेंटरी पार्ट. इन्व्हेंटरी पार्टमध्ये आयटम मास्टर. आयटम मास्टरमध्ये आपण सॉफ्टवेअर आपल्या इथे पुऱ्या सॉफ्टवेअरमध्ये दोनच यूज करायचं. नवीन काही बनवायचं असेल, प्रोडक्ट बनवायचं असेल, प्रोडक्टचा मास्टर बनवायचा असेल, HSN कोड, कंपनी, देन आपला कॅटेगरी काही बनवायचं असेल, लेजर बनवायचं असेल, पेशंट बनवायचं असेल, एकच कॉमन की आहे F2. F2 कीवर नवीन तुम्ही काही क्रिएट करू शकता. आणि एडिटसाठी F3 यूज करायचं, डिलीटसाठी डिलीट आणि शॉर्टकट सेव्ह करण्यासाठी कंट्रोल प्लस W प्रेस करायचं. जसं आपण कंट्रोल S मारतो एक्सेल वर्डमध्ये, इथे कंट्रोल प्लस W मारतो. हे बघा सर, याच्यामध्ये तुम्हाला मेडिकल शॉपची जवळजवळ 80,000 मेडिसिन तुम्हाला रेडीच भेटून जातात आपल्या सॉफ्टवेअरमध्ये. प्लस याच्यामध्ये तुम्ही तुमचं परफेक्ट मेडिकल केमिस्ट शॉप याच्यामध्ये मेन्शन करू शकता. इथे रॅक मॅनेजमेंट पण प्रोव्हिजन आहे. त्यामुळे तुम्हाला सिंगल क्लिकवर समजतं की आपला हा मेडिसिन कोणत्या रॅकमध्ये, कोणत्या रखण्यामध्ये, कोणत्या डब्यामध्ये ते पण इथे मेंटेन करू शकता. म्हणजे सिंगल नवीन जर तुमचं ऑपरेटर किंवा स्टाफ जर प्रत्येक वेळी चेंज होत असेल, नवीन असेल, त्यांना सांगता चेक करताना मेडिसिन शोधाशोध करायची गरज नाही. सिंगल क्लिकवर समजतं हा मेडिसिन कोणत्या काउंटरला किंवा कोणत्या रॅकमध्ये ठेवले आहे. तुम्हाला सिंगल क्लिकवर इथे भेटून जातं सर. हे बघा रॅक नंबर इथे प्रत्येकाचा आता हा आहे आपला प्रोडक्ट नेम आहे. त्यांचा रॅक नंबर कोणत्या रॅकला ठेवलेला आहे. किती स्ट्रीप आणि किती टॅबलेट आपल्याकडे आहे. त्याचे MRP किती आहेत. खाली इथे कंपनी कोणती आहे, मॅन्युफॅक्चर काय आहे, सॉल्ट असेल तर सॉल्ट काय त्याचं, नंतर इथं कोणत्या शेड्यूलचा ड्रगचा कोणत्या ड्रग्स किंवा शेड्यूलमधला तो प्रोडक्ट आहे, त्याचा कन्व्हर्जन स्ट्रीप किती आहे, त्यानंतर त्याचा HSN कोड किती आहे, टॅक्स त्या प्रोडक्टला किती आहे, MRP किती आहे, आपला परचेस रेट किती आहे, A to Z इन्फॉर्मेशन तुम्हाला सिंगल क्लिकवर भेटून जाते सर. ओके. असं आहे आपलं मार्ग ERP सॉफ्टवेअर. याच्यामध्ये हा आहे आपला मास्टर. आता सपोज आपल्याला एखाद नवीन प्रोडक्ट ॲड करायचं, जस्ट तुम्ही इथे F2 प्रेस करायचं, तुम्ही इथे नवीन प्रोडक्ट ॲड करू शकता. ओके. ही आपली मास्टर विंडो. ओके. आता एस्केप करून मागे तर सपोज आपल्याला याच्यामध्ये काही चेंजेस करायचे, जस्ट आपण इथे F3 करायचं. इथे प्रोडक्टचं नाव चुकलं काय असेल त्या अकॉर्डिंग आपण इथे प्रोडक्ट डिटेल्स भरू शकतो. कंट्रोल W केलं, सेव्ह केलं. ओके सर. आता याच्यामध्ये आता हा एक आपला टॅब आहे. इथे मी F3 करतो. तुमच्या अकॉर्डिंग इथे का टॅबलेट्सच्या अकॉर्डिंग का असेल ते तुम्ही तुमचे डिटेल्स भरू शकता. पॅकिंग किती, टॅब किती काय त्या अकॉर्डिंग आपण इथे प्रोडक्ट डिटेल्स भरू शकतो. त्यानंतर इथे बारकोड मॅनेजमेंट याच्यामध्ये केली जाते. परफेक्ट तुम्ही बॅच वाईज पण बिलिंग करू शकता. बारकोड वाईज बिलिंग बारकोड प्रिंटिंग करू शकता. बारकोड आणि याच्यामध्ये ज्या ब्रँडेड कंपन्यांचे जे बारकोड्स आहेत ते यामध्ये आपण बिलिंगसाठी यूज करून आपण मल्टिपल बॅच याच्यामध्ये बारकोड प्रिंटिंग करू शकतो. मल्टिपल बॅच वाईज बारकोडिंग बिलिंग पण आपण याच्यामध्ये करू शकतो. ओके. इथे आपलं युनिट टॅब स्ट्रीप तुमच्या अकॉर्डिंग इथे टाकू शकता.
ओके. याच्यानंतर इथे कंपनी कोणती ए टू झेड याच्यामध्ये कंपनी तुमचं सगळं रेडीच आहे. तुमच्या अकॉर्डिंग जेवढी कंपनी आहे ते ते सिलेक्ट करू शकता. नवीन असेल तर F2 मारून तुम्ही ॲड करू शकता. सगळ्या कीज इथे पुन्हा सॉफ्टवेअरमध्ये खाली दिलेल्या आहेत युजरला लक्षात राहण्यासाठी. त्या बघून पण युजर आपलं सॉफ्टवेअर यूज करू शकतो. जी कंपनी इथे सेट करायचं नंतर सॉल्ट आहे. सॉल्टचे पण सगळे कंटेंट याच्यामध्ये दिलेले आहेत. रेडीच आहेत जवळजवळ सगळे. नवीन एखादा कंटेंट असेल तर F2 मारून तुम्ही ॲड करू शकता. नंतर इथे कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमध्ये तो प्रॉडक्ट येतो त्या अकॉर्डिंग तुम्ही सेट करू शकता. नंतर इथे ऑल टाइप्स HSN आहेत बघा सर. ओके. इथे जो जेवढ्या पर्सेंटचा HSN तुम्हाला पाहिजे तो परफेक्ट सेट करायचा इथे तुम्ही ते करा. त्यानंतर इथे कन्व्हर्जन स्ट्रीप. कन्व्हर्जन स्ट्रीप म्हणजे ती जी स्ट्रीप आहे ती किती टॅबलेटची असेल. जर ती स्ट्रीप तुम्ही लूज विकत असाल कट करून 1 टॅबलेट, 2 टॅबलेट तर तुम्हाला कन्व्हर्जन त्या स्ट्रीपचं टाकणे गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही पुरी स्ट्रीप टू स्ट्रीप सेल करत असाल तर इथे 1 ठेवायचं. अदरवाईज तुम्ही ती स्ट्रीप कट देत असाल तर टॅबलेटच्या अकॉर्डिंग इथे कन्व्हर्जन मेन्शन करायचं. त्यानंतर तुम्ही इथे मिनिमम क्वांटिटी मॅक्सिमम क्वांटिटी पण मेंटेन करू शकता. सपोज आपल्याकडे ह्या स्ट्रीपच्या आपल्याकडे मॅक्सिमम मिनिमम एक 4 क्वांटिटी पाहिजे, मॅक्सिमम 10 क्वांटिटी पाहिजे स्ट्रिपच्या. त्या अकॉर्डिंग सॉफ्टवेअर तुम्हाला ह्याच्या 4 क्वांटिटीच्या वर जरी स्टॉक झाला तरी मिनिमम खाली स्टॉक झाला तरी आता इंडिकेट करतं, मॅक्स झाला तरी इंडिकेट करतं. ओके. त्यानंतर तुम्ही व्हॉल्यूम डिस्काउंट वगैरे डिफॉल्ट सेट करू शकता. म्हणजे क्वांटिटी बेसवर तुम्ही डिस्काउंट सेट करू शकता. मॅक्सिमम किती डिस्काउंट त्या प्रॉडक्टला देऊ शकतो. ओके. पर्चेसवर डिस्काउंट किती आहे, सेल मार्जिन किती आहे, ए टू झेड तुम्ही याच्यामध्ये सेट करू शकता. त्यानंतर तुम्ही डिपार्टमेंट रिपोर्टसाठी इथे तुम्ही नॉर्को H1 H तुमच्या अकॉर्डिंग येस किंवा नोस इथे तुम्ही सेट करू शकता. या अकॉर्डिंग तुम्हाला रिपोर्टिंग पार्ट भेटून जातो तुमचा H1चा डिपार्टमेंट रिपोर्ट वाईज. तो प्रोडक्ट जर H शेड्यूल Hचा असेल तर इथे येस करायचं आणि जर H1चा असेल इथे येस करायचं. जस्ट कंट्रोल W मारा तर आपला मास्टर सेव्ह झाला. ओके सर. एकदम ईझी आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही एकदम सिम्पली क्लिकवर तुम्ही रिअल टाईममध्ये तुम्ही तुमचे मास्टर क्रिएट करू शकता. ओके. आपण आता नेक्स्ट जाऊया आपण ट्रान्झॅक्शन पार्टला. ट्रान्झॅक्शनमध्ये ऑल टाइप्स आपले ट्रान्झॅक्शन सेल रिटर्न, परचेस रिटर्न, त्यानंतर ब्रेकेज, एक्सपायरी, रिसीव्ह आणि इश्यू. म्हणजे ऑल टाइप तुमचे एक्सपेन्स असेल ते पण आपण इन्व्हर्ट आउटवर्ट करू शकतो. नंतर स्टॉक इश्यू पण इथून करू शकतो. आणि आपला जो स्टॉक आहे ओपनिंग जो सपोज आता आपण ऑलरेडी मॅन्युअल बिलिंग करत असतो किंवा थर्ड पार्टी सॉफ्टवेअर यूज केलं नंतर आपण मार्कमध्ये कन्वर्ट झाला जो आपला रिमेनिंग स्टॉक आहे तो स्टॉक आपण इथून इन्व्हर्ट करू शकतो ॲज अ ओपनिंग म्हणून. त्यानंतर आपली सेल ऑर्डर, परचेस ऑर्डर इथून तुम्ही आपण मेंटेन करू शकता. ओके. त्यानंतर मेन पार्ट आहे आपलं ऑल टाइप्स ट्रान्झॅक्शन किंवा बिल आहे ते आपण इथून इम्पोर्ट करू शकतो. मार्ग ERP सॉफ्टवेअर एक असं सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये तुम्ही थर्ड पार्टी सॉफ्टवेअरची पण बिलं ईमेल थ्रू डायरेक्ट एक्सेल किंवा CSV फॉर्मॅटमध्ये इम्पोर्ट करू शकतो. जस्ट इकडे क्लिक करायची. ओके. ज्या पार्टीचं आपलं बिल आहे ती पार्टी इथे जस्ट सिलेक्ट करायची ज्या पार्टीचं आपण बिल डाउनलोड केलंय. ओके. जस्ट एंटर करायचं. इथे येऊन आपली डाउनलोड केलेली जी फाईल आहे तिथे येऊन सिलेक्ट करायची डाउनलोडमध्ये जाऊन. जस्ट एंटर करत आलं की इथे मॅपिंग करून डायरेक्ट आपण बिल इम्पोर्ट करू शकतो. एवढं इझी आहे म्हणजे कोणतंही थर्ड पार्टी सॉफ्टवेअर असेल तुम्हाला मॅन्युअल परचेस बिल मॅन्युअल फीड करत बसायची गरज नाही. त्यामुळे युजरचा टाइम पण वाचतो, एरर फ्री आणि विदाउट मिस्टेक आपण बिल फीड करू शकतो. आता त्यानंतर मी आपल्याला तुम्हाला याच्यामध्ये कोटेशनची पण प्रोव्हिजन आहे. जर कोटेशन तुम्हाला पाहिजे कोटेशन तर याच्यामध्ये मेंटेन करू शकता सर. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो आपण जुना जो स्टॉक आहे ॲज ओपनिंग म्हणून आपण कसा फीड करायचा. त्यासाठी आपण ट्रान्झॅक्शनमध्ये जाणार, स्टॉक रिसिव्हला येणार, होलसेलला येणार. ओके. एंटर करणार, इथे एंटर करणार, इथे आपण स्टॉक फिडिंग ओपनिंग येणार. ओपनिंग घेतलं इथे बिल नंबर आहे तोच आपण हा जो एंट्री नंबर आहे तोच आपल्या रेफरन्ससाठी मी 1 टाकणार. ओके. एंटर करत येणार इन टॅक्सला इथे येस केलं. एंटर केलं. ही आता छोटी विंडो आहे ती आपली बारकोड विंडो आहे. इथे तर आपल्यामध्ये बॅच वाईज किंवा बारकोड वाईज पण बिलिंग करू शकता. स्ट्रीपवरचा बारकोड असेल तर बारकोड स्कॅन करू शकता. अदरवाईज बॅच असेल तर बॅच जरी एंटर केला तरी बिलमध्ये ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर लोड होतो. ती स्ट्रीप किंवा तोच बॅच. एंटर करून आपण मॅन्युअल बिलिंग करूया. आता आपण स्टेप बाय स्टेप बिलिंग विंडो स्टॉक फिडिंगचा आपण डेमो बघूया. आता हा जो आपला एक्स्ट्रा प्रोडक्ट आहे 10 स्टेप आपल्याकडे आता अवेलेबल आहेत. ओके. एंटर केला. इथे आपला जो काय बॅच नंबर आहे तो आपण इथे टाकायचा. एक्सपायरी काय आहे ते. ओके. MRP देन क्वांटिटी आपल्याकडे किती स्ट्रीप परचेस झाल्या किंवा स्टॉक आहे फ्री असेल तर फ्री, परचेस रेट पाहिजे असेल तर टाकू शकतो. सर्व स्टॉक फिडिंगला त्याची काही गरज नाही. आपल्या अकॉर्डिंग जेवढे स्ट्रीप आहे तेवढे आपण फक्त ॲड करत जायचा. बॅच नंबर, एक्सपायरी, MRP काय असेल ते, देन क्वांटिटी आपल्याकडे किती रिसीव्ह झालं.
या प्रकारे ॲड करत द्यायचा. जस्ट एंड किंवा टॅप बटन मारायचं, एंटर करत देऊन स्टॉक आपण फीड करून घ्यायचा. ओके सर, या प्रकारे आपण बघितलं की स्टॉक फीडिंग जो आपला ओल्ड जो स्टॉक आहे तो सॉफ्टवेअरमध्ये ॲज अ ओपनिंग म्हणून कसा फीड करायचा. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो परचेस बिल. परचेस बिलची एंट्री याच्यामध्ये कसे मॅन्युअल कसे फीड केलं जातं. जर तुम्हाला परचेस बिल डायरेक्ट इम्पोर्ट करायचं असेल ट्रान्झॅक्शनमध्ये येऊन ट्रान्झॅक्शन इम्पोर्टमधून इथून एक्सेल सीएसएममधून इथून आपण ज्या पार्टीचं आहे ते सिलेक्ट करून डायरेक्ट इथून इम्पोर्ट करू शकतो. आणि जर मॅन्युअल आपल्याला फीड करायचं जस्ट आपण त्याचं ट्रान्झॅक्शन परचेस होलसेल बिल. ओके, इथे पार्टी घ्यायची जी पार्टी आहे ते पार्टी ऑल्टर्स पार्टी तुमच्या इथे लिस्ट येणार नसेल तर F2 वर आपण नवीन संडे क्रेडिटर सप्लायच्या अंडर आपण ती नवीन बघून बनवू शकतो. आता मी आहे तेच एक पार्टी घेतो, जस्ट एंटर केलं. जेवढे तुमच्या पार्टी आहे इथे तुम्हाला सिद्ध तुमचे जेवढे पार्टी आहे इथे तुम्हाला येणार. तुमची पार्टी जस्ट सिलेक्ट करायची तुमची काय असेल ती. ओके. इथे मी आता हीच एक पार्टी आपण घेत आहोत. हे असे डेमोसाठी आहेत पार्ट्या. ओके, मी जस्ट एंटर केलं. इथे आपला इनवॉइस नंबर आहे, एंटर केला. इथे क्रेडिट किंवा डेबिट क्रेडिट किंवा कॅश उधारी असेल तर इथे क्रेडिट आपण ठेवणार आहोत. क्रेडिट आता मी क्रेडिटमध्ये बिल मारून दाखवतो. एंटर केलं की आपले सगळे प्रोडक्ट्स आले. आता ज्याच्यामध्ये कोणता प्रोडक्ट आपल्याला परचेस केला तो घ्यायचा. इथे जर का बॅच नंबर आहे तो टाकायचा. इथे एक्सपायरी असेल त्यानंतर MRP किती आहे, नंबर ऑफ क्वांटिटी किती रिसीव्ह केलं, फ्री भेटली असेल तर फ्री इथे टाकू शकता. परचेस रेट आपला किती येतो तो डिस्काउंट वगैरे असेल त्या अकॉर्डिंग आपण टाकू शकतो. ओके, जस्ट कंट्रोल W. परत दुसरा प्रोडक्ट घेतला त्याचा बॅच नंबर काय असेल तो टाकला, त्याची एक्सपायरी टाकली, त्याची MRP टाकली, नंबर ऑफ क्वांटिटी किती रिसीव्ह झाला, म्हणजे फ्री असेल तर फ्री टाकायचा, परचेस रेट किती आहे. ओके, अशा प्रकारे आपण जेवढ्या इंटरेस्ट स्टेप बाय स्टेप बिलाप्रमाणे मारत जायचं. डिस्काउंट वगैरे असेल डिस्काउंट टाकू शकता, फ्रेट चार्जेस वगैरे टाकू शकता, हमाली चार्जेस एंटर करू शकता, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस का टाकू शकता. एंटर करत आपण याचं सेव्ह करायचं. ओके सर, हे बघ याप्रमाणे ऑटोमॅटिक आपलं बिल आपलं सेव्ह झालेलं आहे. त्यानंतर आपण इथे स्टॉकमध्ये आपण A to Z आपला स्टॉक किती आहे. जस्ट मी आता F10 मारतो फिल्टरेशन. बघा जेवढं आपले प्रोडक्ट आहेत त्यांचा स्टॉक आपल्यासमोर आलेला आहे फिल्टर होऊन. प्रत्येक प्रोडक्टचा किती स्टॉक आहे, किती टॅबलेट आहे, तर आपल्या अकॉर्डिंग परफेक्ट आपल्याकडे स्टॉक आपल्याकडे भेटून जातो. प्रोडक्ट वाईज इथे खाली तुम्हाला सगळे प्रत्येकाची इन्फॉर्मेशन पण भेटते. ते प्रोडक्ट काय आहे, कंपनी किती आहे, सॉल्ट काय आहे त्याचं, नंतर कोणत्या कॅटेगरीचं आहे, त्याचं कन्वर्जन किती आहे, HSN किती आहे, MRP किती आहे, टॅक्स काय, A to Z सिंगल क्लिकवर तुम्हाला भेटून जातं. ओके, त्यानंतर आपण जाऊया सेल बिलला. सेल बिलला गेलो, रिटेल बिलिंग. ओके, इथे डेट येतं एंटर करून डायरेक्ट आपण इथे बारकोडिंग असेल तर डायरेक्ट इथे बारकोड ज्यांनी बारकोड स्कॅनर आपण तो बारकोड स्कॅन करायचा की इथे जस्ट तुम्ही बॅच नंबर जरी टाकला तरी ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर आपली स्ट्रीप लोड करतो. बघा सर, मी पुन्हा एकदा दाखवतो. जस्ट आता मी एक जो बॅच टाकला होता 4x1 एन 1 2 3 4. ओके, जस्ट मी बॅच नंबर टाकलाय, एंटर मारला, प्रोडक्ट बघा तोच जो आपण मगाशी जो प्रोडक्ट इन्व्हाइट केला तोच प्रोडक्ट परफेक्ट इथे लोड झाला. याच्यानंतर तुमचं इथे स्ट्रीप विकायची आहे का टॅबलेट विकाय, दोन्ही तुम्हाला परफेक्ट इथे सॉफ्टवेअर आपल्याला विचार. सपोज मला एक स्ट्रीप विकायची आहे, त्या अकॉर्डिंग माझी जी MRP त्या अकॉर्डिंग आली. सपोज मला तोच प्रोडक्ट पुन्हा विकायचा आहे, जस्ट टाकणार मला आता इथे टॅबलेट विकायचे आहेत. ओके, 5 टॅबलेट त्या अकॉर्डिंग म्हणजे माझी जी आपली जी MRP असते त्या अकॉर्डिंग परफेक्ट याच्यामध्ये डिवाइड करून सॉफ्टवेअर याच्यामध्ये आपला रेट आला. जस्ट एंड किंवा टॅब बटन मारायचं की इथे आपलं सॉफ्टवेअर पेशंट विचार इथे F2 म्हणून आपण पेशंट लिस्ट आहे तो पण आपण सिलेक्ट करू शकतो. तसं F1 म्हणून आपण डॉक्टर्स पण घेऊ शकतो. अदरवाईज जो डॉक्टर कोड आपण डिफाईन केला तो इथे टाकायचा, ऑटोमॅटिक आपले डॉक्टर्स लोड होतील. ओके, इथे प्रिस्क्रिप्शन सेव्ह करायचं सेव्ह करू शकतो. अदरवाईज एंटर करता आपण बिल सेव्ह करू शकतो. ओके सर, ही आपल्या प्रिंटिंगची विंडो. इथे F की प्रेस करून आपण हे बिलाचा प्रिव्ह्यू पण बघू शकतो. हा आता डॉट मॅट्रिक्स एप्सनचा प्रिंटरचा फॉर्मॅट आहे डॉट मॅट्रिक्स. ओके सर, DMP फॉर्मॅट आहे डॉट मॅट्रिक्स. तुम्हाला लेझर जेट, डॉट मॅट्रिक्स, इंकजेट ऑल टाइप्स प्रिंटर आपल्या सॉफ्टवेअरला सपोर्टेबल आहेत. आणि तुम्हाला बिल फॉर्मॅट पण जसा पाहिजे तसा परफेक्ट आपल्यामध्ये कस्टमाइज सेट करून भेटून जाईल. ह्याच्यामध्ये जर तुमचा डॉट मॅट्रिक असेल किंवा लेझर त्या अकॉर्डिंग तुमचा बिल फॉर्मॅट सेट केला जाईल. जे लेझर जेट असेल तुम्हाला तुमचा लोगो वगैरे प्रिंट करायचा असेल ते पण आपण याच्यामध्ये सेट करू शकतो. हे आपलं सर झालं बिल फॉर्मॅट. इथेच तुम्ही ओ बटन प्रेस करून तुमच्याकडून हव्या त्या हा फॉर्मॅट हव्या त्या फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करू शकता. म्हणजे वर्ड, एक्सेल, PDF हव्या त्या फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करू शकता. मेल पण पाठवू शकता. ओके सर, इथे एंटर म्हणलात आपले प्रिंट झालं. लगेच सेकंड कस्टमर आपण हँडल करू शकतो. सेकंड पेशंट आपण हँडल करू शकतो. इथे मल्टी पेशंट
हँडलिंगची पण प्रोव्हिजन आहे मस्त आहे की याच्यामध्ये आता सपोज आता हा मी एक कस्टमर हँडल करतोय आपण ओके. आता इथे बघा इथे तुम्हाला प्रत्येकाचा स्टेप पण दाखवतो की किती मल्टिपल बॅच असेल तर किती बॅच आपल्याकडे स्टॉक किती एक्सपायरी किती आहे रेट किती आहे टू झेड तुम्हाला सिंगल क्लिकवर समजून जाते. ओके ओके. आता मी पुन्हा F2 करतो. इथे बघा हा एक बिल आहे, हे एक बिल आहे. पुन्हा नवीन बिल बनवायचे न्यू बिलला जाणार ती बिल ॲज इट इज तशीच पार्क राहणार. आता सपोज इथे हा एक मी पेशंट घेतो. म्हणजे जेणेकरून आपल्याला समजायला पण इझी होईल कोणत्या कोणत्या पेशंटचे आपण बिलं बनवतो. ओके. मी इथे पुन्हा F2 केलं, या बिलला आलो. इथे पण मी एक पेशंट सेट करतो. पुन्हा F2 केलं, या पण बिलला मी पेशंट सेट करतो. ओके सर. आता मी पुन्हा F2 करतो. बघा माझ्याकडे टोटल 3 पेशंटची बिलं रनिंग आहेत. पेशंटचं नाव पण दिसतंय, कॉन्टॅक्ट नंबर पण दिसतोय, टोटल अमाउंट पण दिसते. मला यापैकी कोणाचं बिल कंटिन्यू करायचं आहे किंवा नवीन बिल बनायचं आहे. त्याकडे आम्ही पाहिजे तसं ऑपरेटरली युजर फ्रेंडली सॉफ्टवेअरला सॉफ्टवेअर थ्रू पेशंट हँडल करू शकतो. ओके. इथे बघा सर, इथे आता मल्टिपल जेवढे बॅच आहे, कोणत्या बॅचचे तुम्हाला तुम्ही स्ट्रीप किंवा टॅबलेट विकताय ते तुम्हाला बॅच पण सॉफ्टवेअर इथे विचारतो कोणता बॅच विकताय तो. त्याची MRP किती आहे, त्याचा एक्सपायरी किती आहे ते पण तुम्हाला इथे समजून जातं. ओके. ती स्ट्रीप तुमच्या ह्याच्यामधून स्टॉकमधून लेस होईल. इथे आता हा पण पेशंट म्हटला सर जरा थांबा मी कॉल करतो मला अजून काहीतरी घ्यायचं. जस्ट इथे मग तुम्ही F2 मारायचा, पुन्हा बिल स्विच करायचं, त्या पार्टीचं तुम्हाला फायनल करायचं एंड किंवा टॅब बटन मारा, सिंगल क्लिकवर बिल सेव्ह करून टाका आणि त्या पेशंटला तुम्ही रिलीज करून टाका. नंतर एस्केप करा. जेवढी बिल आहे तेवढी आपल्याला समोर येईल. जस्ट आता ज्या बिलाचं आता सपोज ह्या पार्टीला कंटिन्यू करायचं पेशंटला जस्ट एंटर मारा, एंड बटन किंवा टॅप बटन मारा. आपण डिटेल्स घेऊन प्रिंट मारली, आपला प्रिंट फोन आला. जस्ट पुन्हा F2 मारा, ती सगळी लिस्ट आपल्यासमोर येईल. त्या पेशंटचं आपण कंटिन्यू करायचं, त्या पेशंट घ्या, त्या अकॉर्डिंग काय असेल नवीन ॲड करू शकता. प्रिंट मारली, सेव्ह झाली. आता राहिलं आपलं लास्ट बिल. इथे F2 मारून नवीन पाहिजे नवीन बनवू शकता. अदरवाईज हे पेशंटला कंटिन्यू करायचं, ह्या पेशंटला आपण कंटिन्यू करू शकतो. हे बघा सर, इथे आपलं पर्टिक्युलर प्रोडक्ट बॅच जो आहे तो इथे आपण ऍड करायचा. तेवढ्या क्वांटिटी आपल्याला लोड व्हायचं. इथेच तुम्ही आपण बिल मारता मारता सोबत आता हे आपलं 8 टॅबलेट फक्त आहे. इथेच आपलं शॉर्टेज मॅनेजमेंट पण ऑप्शन आहे. इथे जस्ट स्टार की मारायची कीबोर्डवरती स्टार बटन. इथे सपोज आपल्याला किती शॉर्टेज आहे ते ऍड करत जायचं. आता इथे 5 इंजेक्शन आहेत. आपल्याला सपोज अजून 10 ऍड करायचे आहेत ऑर्डरसाठी. जस्ट स्टार म्हणजे याचं शॉर्टेज मॅनेजमेंट म्हणजे आपण जे मॅन्युअल कुठेतरी नोटबुकला नोट करून ठेवतो की नेक्स्ट ऑर्डरला काय टाकायचं ते पण प्रोव्हिजन आपल्या सॉफ्टवेअरमध्ये सुंदर दिलं आहे. याच्यामध्ये सिंपल स्टार बटन मारायचं, रिक्वायर्ड असलेली क्वांटिटी टाकायची, कंट्रोल डब्ल्यू मारायचं, स्टार बटन टाकायचं, रिक्वायर्ड असलेली क्वांटिटी टाकायचं, कंट्रोल डब्ल्यू. हे सगळे आपण शॉर्टेजमध्ये जाऊन ऑटोमॅटिक तेवढ्या क्वांटिटी पडून जातात. त्याप्रमाणे आपलं जे शॉर्टेज मॅनेजमेंट आहे ते परफेक्ट होऊन जातो. आपल्या मेडिकलमध्ये कधी मेडिसिन शॉर्टेज पडत नाही, जेणेकरून आपला जो स्टॉक आहे तो प्रॉपर याच्यामध्ये मॅनेज केला जातो. जेवढं आपलं इथे आपला जो ऑपरेटर असतो किंवा जो कोण असेल बिलिंग पर्सन तो त्याला समजतं की आपल्याकडे हा प्रोडक्ट शॉर्टेज आहे. जस्ट त्याने कुठे नोट न करता स्टार की मारायची इथे शॉर्टेजमध्ये त्याचे रिक्वायर्ड प्रमाणे का असेल ते 1, 2, 3 का असेल तेवढे क्वांटिटी टाकून ठेवायचा. ओके. त्याच्यामध्ये फिफो बेसवर फास्ट बिलिंग पण करू शकता. इथे जस्ट कंट्रोल डब्ल्यू मारून नंबर ऑफ क्वांटिटी टाकायचं. तर हा जो आहे इथे बॅच सिलेक्शन ऑप्शन आहे, हा आहे तो आपला फिफो बेसवर फर्स्ट इन फर्स्ट आउटमध्ये बिलिंग होऊ शकतं. सिंगल क्लिकवर जो आहे प्रिव्हियस फर्स्ट बॅच आला तोच पहिला आउट होणार. जस्ट कंट्रोल डब्ल्यू मारायचा, सगळे मेडिसिन ऑटोमॅटिक सिंगल क्लिकवर लोड झाले. जस्ट एंड किंवा टॅप बटन मारायचं. इथे सेव्ह करतो पेशंट डिटेल्स जो पण पेशंट असेल ते सिलेक्ट करू शकता. डॉक्टर्स पण तुमच्या अकॉर्डिंग जे कोण आहेत ते किंवा कोड नंबर टाकला ऑटोमॅटिक लोड होईल. एंटर मारला की तुमची प्रिंट आहे ना ॲप मारून प्री बघू शकता. मल्टिपल्स बिल पण तुम्ही सिंगल पेज ह्याच्यावर करू शकता. एंटर मारल्यावर आपले प्रिंट येणार. ओके सर, हे झालं आपलं सेल बिल. सिंगल एंटर बटनवर आपण बिल मारू शकतो. एंटर बटनवरनं पण बिलिंगला जाऊ शकतो. याची बिलिंग विंडो एकदम सुंदर इझी आहे. कोणी ऑपरेटर एकदम बघितलं एकदम सुटसुटीत आहे, कोणाला एकदम समजतं. इथं तुम्हाला स्ट्रीप विचारतो आणि टॅबलेट विचारतो. दोन्ही ज्या युनिटमध्ये तुम्हाला बिलिंग करायचं त्या युनिटमध्ये तो आपण बिलिंग याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये करू शकतो. ओके सर. यामध्ये इथे जाऊन तुम्ही करंट स्टॉक बघू शकता. कोणत्या कोणत्या प्रोडक्टचा काय काय माझ्याकडे रिमेनिंग स्टॉक आहे तो. त्यानंतर आता आपण बघितलं शॉर्टेज मॅनेजमेंट. जो आपण जेवढे टाकलं तिथे शॉर्टेज रिपोर्ट लिहायचं, होल शॉर्टेज लिहायचं.
इथे बघा सर, जेवढे आपण प्रोडक्ट टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आपले शॉर्टेज किती टाकले आहेत ते पण दिसतं, त्याचा क्लोजिंग स्टॉक किती आहे, पेंडिंग ऑर्डर असेल तर त्या पण इथे तुम्हाला शो करतो, आणि त्याचा क्लोजिंग स्टॉक किती आहे त्या अकॉर्डिंग आपण परत इथल्या इथे पण आपण सपोज याच्या वाढवायचे आपलं 20 नाही आपल्याला 40 करायचं, तुमच्या अकॉर्डिंग इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर आता सपोज याच्या 10 आहेत, मला 15 करायचे, तुमच्या अकॉर्डिंग कमी नको, याचे 20 आहेत, मला 10च पाहिजे, तुमच्या अकॉर्डिंग इथे काढून इथे तुम्ही हे इथल्या अकॉर्डिंग तुमच्या अकॉर्डिंग इथे तुम्ही बघून रीऑर्डर काढू शकता. शॉर्टेज किती आहेत आणि त्याचा क्लोजिंग स्टॉक किती आहे तुमच्याकडे चेक करून हे फायनल तुमचा याच्या थ्रू तुम्ही रीऑर्डर काढू शकता. ओके, त्याच्यानंतर आपलं झालं ट्रान्झॅक्शन, सेल, परचेस, त्यानंतर स्टॉक रेशोमध्ये आपण आपला स्टॉक भरू शकतो. म्हणजे यातून ट्रान्झॅक्शन इम्पोर्टमध्ये आपण मल्टिपल्स आपले जेवढी परचेस बिल आहे ते इथून आपण इम्पोर्ट करू शकतो. याच्यामध्ये आपले जे इन्व्हेंटरी असते प्रोडक्ट लिस्ट पण आपण एक्सेल थ्रू डायरेक्ट इम्पोर्ट करू शकतो. नंतर आपला अकाउंट्स पार्ट आहे. अकाउंट्स मध्ये आपण पेमेंट रिसिप्ट जेवढ्या एंट्री ते आपण इथून मारू शकतो. सपोज एखाद्या पार्टीला आपण पेमेंट केलं, ओके, जस्ट पार्टी घ्यायची, त्या पार्टीला किती रुपये आपण पेमेंट केलं त्या अकॉर्डिंग आपण पेमेंट टाकायचं, जस्ट बिल ॲडजस्टमेंट ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर करत जातं. ओके, एंटर इथे बँक किंवा काय असेल तुमच्या अकॉर्डिंग नरेशन वगैरे आपण सेट करून आपण एंट्री मारू शकतो. आता सपोज नेक्स्ट आपण पुन्हा 40,000 आपण बिल केलं, पेमेंट केलं, ओके, त्या अकॉर्डिंग बिल ॲडजस्टमेंट ऑटोमॅटिक होत जाते सर. सॉफ्टवेअर तुम्हाला काहीच करायचं, जस्ट अमाऊंट टाकायची, ऑटोमॅटिक बघा आता ते 2542 रुपीज रिमेनिंग राहिले. तसंच आपण एखाद्या पार्टीकडून आपण पेमेंट रिसीव्ह केलं तर त्याची आपण रिसिट एंट्री मारायची, जी कोण पार्टी असेल ते घ्यायची, एंटर करायचं, त्याची दिलेली पेमेंट अमाऊंट इथे टाकायची, एंटर मारा द्यायचं, जस्ट एंट्री मारायची, तेवढं बॅलन्स त्याचा लेस इथे F1 मारून आपण त्याचे डिटेल्स पण बघू शकतो. ओके, त्याच्यानंतर आपण जाऊया बुक्समध्ये. बुक्समध्ये ऑल टाइप्स आपले कॅश अँड बँक्स, नंतर ऑल लेजर्स एंट्री, ऑल टाइप्स एंट्री बुक्स, डे बुक्स, सगळे ऑल टाइप्स एंट्री बुक्स आपण इथून बघू शकतो. त्यानंतर ऑल टाइप्स डेटर्स किती, क्रेडिटर्स किती, त्यांचे लेजर वाईज आपण डिटेल्स बघू शकतो. त्यानंतर आपण सेल रजिस्टर, परचेस रजिस्टर पण इथे तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग म्हणजे पार्टी वाईज कोणत्या कोणत्या पेशंटचं आउटस्टँडिंग किती आहे ते पण आपण इथे बघू शकतो. तसंच त्यानंतर तुमचं कोणत्या कोणत्या डिस्ट्रीब्युटरचं, होलसेलरचं, सप्लायरचं किती किती आउटस्टँडिंग आहे ते पण तुम्हाला इथे सिंगल क्लिकवर भेटून जातं सर. ओके, त्याच्यानंतर आपलं आहे फायनल रिपोर्ट्स. इथे तो फायनल रिपोर्ट्समध्ये तुम्हाला ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट, ग्रुप समरी, अकाउंट समरी, जेवढे तुम्हाला फायनल इयरला जेवढे रिपोर्ट्स आले ते ए टू झेड रिपोर्ट्स याच्यामध्ये भेटून जातात. नंतर मेन पार्ट आपलं GST. GSTमध्ये तुम्ही ह्या सॉफ्टवेअरमध्ये स्वतः पण GST फायलिंग करू शकता. डायरेक्ट JSN फाईल जनरेट होऊन तुम्ही स्वतः GST रिटर्न करू शकता. एकदम इझी आहे. कोणी आता या सॉफ्टवेअरमधून GST फायलिंग स्वतः करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला GSTR 1, GSTR 2, GSTR 3B, ॲन्युअलचं 9 प्लस तुम्ही GSTR 2A रिकन्सिल पण ऑटो ऑनलाईन करू शकता. रिकन्सिल करणे म्हणजे कोणते कोणते इन्व्हॉइसेस मिसमॅच आहेत किंवा इन्व्हर्ट झाले नाही आहेत आणि पोर्टलला दिसत आहेत, पोर्टलला कोणती चुकीची इन्व्हॉइस आली, कोणती रिजेक्ट करायची, त्याकडे आपण प्रॉपर याचं रिकन्सलेशन करू शकतो. त्यानंतर टॅक्स रिलेटेड जेवढे आपले सेल रजिस्टर, परचेस रजिस्टर ते पण इथून आपण काढू शकतो. आपल्या अकाउंटंटला आपण इथून पाठवू शकतो. प्लस आपले GSTचे रिपोर्ट 2, 3B ॲन्युअल पण इथून रिपोर्ट काढू शकतो. ओके, जस्ट आपण जी डेट असेल ज्या मंथचा आपण रिपोर्ट काढायचे ते डेट इथे टाकायची, ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर तुम्हाला सगळे इन्व्हॉइसेस काउंट करतं. इथे तुम्हाला B2B, B2C जेवढी इन्व्हॉइसेस ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर कॅल्क्युलेट करतं. त्या अकॉर्डिंग आपले GSTची समरी जनरेट होते. ओके, हे बघा इथे आता B2B, B2C जेवढी आपली इन्व्हॉइसेस ते सॉफ्टवेअरने कॅल्क्युलेट केले, टोटल GST किती, टॅक्स किती, सगळं तुम्हाला SGST, CGST, IGST सगळं सेंट्रल लोकल ऑटोमॅटिक बायफर्गेशन करून सॉफ्टवेअर आपला रिपोर्ट जनरेट करून देतं. त्याच्यामध्ये तुम्हाला इनवॉइस रिफर्निशिंग फॅसिलिटी पण दिलेलं आहे डायरेक्ट अपडेटेड EXE मध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही क्वार्टरली पेमेंट, क्वार्टरली रिटर्न, मंथली पेमेंट सिस्टम पण यूज करू शकता. प्लस तुमचे इंटरनल ऑडिट पण आहे याच्यामध्ये. जर का तुम्हाला असं बिलामध्ये कोणत्या एंट्रीमध्ये काय एरर असेल, प्रॉब्लेम असेल, GST नंबर चुकला असेल, याच्यासाठी टॅक्स मिसमॅच असेल, ते ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर तुम्हाला कोणत्या एंट्रीमध्ये कोणता एरर आहे किंवा काय मिसमॅच आहे सॉफ्टवेअर दाखवतं, त्याकडे आपण ते एरर करेक्ट करून एरर फ्री रिटर्न फाईल करू शकतो. इथे जस्ट GST रिटर्नला वन क्लिक करायचे, इथे ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहिजे व एक्सेल, CSV किंवा JSON फाईल त्या फॉर्मॅटला क्लिक करायचं, जस्ट क्लिक करायचे की आपलं JSON फाईल डायरेक्ट आपली तयार होतं. हे बघा सर, ह्या फाईलला आपला GST नंबर असेल तर डायरेक्ट JSON फाईल आपली तयार होते. ती आपण डायरेक्ट GSTच्या पोर्टलला अपलोड करून आपण मध्ये GSTला आपण अपडेट करू शकतो. अशा प्रकारे सर मार्ग ERP सॉफ्टवेअरमध्ये
जे शीटचे तुम्हाला रिक्वायर्ड असलेलं तुमच्या अकाउंटंटला कसं येणार रिक्वायर्ड A to Z रिपोर्ट याच्यामध्ये अवेलेबल आहे. वर्ड, एक्सेल, PDF हव्या त्या फॉर्मॅटमध्ये, CSV, JSON फॉर्मॅट हव्या त्या फॉर्मॅटमध्ये आपण त्यांना ते पाठवू शकतो किंवा स्वतः पण फायलिंग करू शकतो. ओके, त्यानंतर इथे स्टॉकमध्ये आपण करंट स्टॉकचं अनालिसिस करू शकतो. फिल्टर स्टॉक, पार्टी वाईज, समरी वाईज, ग्रुप वाईज, एरिया वाईज हवा तसं आपण स्टॉक इथे मेंटेन करू शकतो. त्याच्यानंतर सर याच्यानंतर बॅच वाईज स्टॉक, डम स्टॉक, होल्ड स्टॉक किंवा बॅन करून ठेवलेला स्टॉक आता बॅच जर मार्केटमध्ये गव्हर्नमेंटने बॅन केला तो आपण पर्टिक्युलर इमर्जन्सी बिलिंगला बॅन पण करू शकतो, होल्ड करू शकतो आणि असा किती स्टॉक आहे त्याचं व्हॅल्युएशन पण काढू शकतो. त्या स्टॉकचं ऑल ओव्हर स्टॉकचं व्हॅल्युएशन पण काढू शकतो आपल्या अकॉर्डिंग आणि कोणत्या रेटवर आपल्याला MRP, परचेस, सेल रेट हव्या त्या बेसवर आपण स्टॉकचं व्हॅल्युएशन काढू शकतो बॅच वाईज. कोणता बॅच आहे, किती नंबर ऑफ क्वांटिटी आहेत, रेट किती होता आणि टोटल व्हॅल्युएशन हा रिपोर्ट तुम्ही हव्या त्या स्टॉक स्टेटमेंट हव्या त्या फॉर्मॅटमध्ये आपण काढू शकतो. त्याच्यानंतर इथे आहे आपला मिनिमम मॅक्झिमम लेवल स्टॉक मेंटेन, एक्सपायरी मॅनेज करू शकता, नियर एक्सपायरी स्टॉक मेंटेन करू शकता, स्टॉकचं लाईफ स्टॉक लाईफ स्टेटमेंट काढू शकता बॅच. नंतर आपला आहे तो डिपार्टमेंटल रिपोर्ट, नंतर TB रिपोर्ट, नंतर इथं आपले नार्को रिपोर्ट H1H आणि H1 दोन्ही रिपोर्ट सिंगल क्लिकवर आपण काढू शकतो सर. आता मी तुम्हाला Hचा एक रिपोर्ट दाखवतो. आता हा आपला एक डिपार्टमेंटचा जो रिपोर्ट आहे तिथे आपण जनरेट करतो, जे आपण डेट टाकणार त्या अकॉर्डिंग आपला हा रिपोर्ट परफेक्ट जनरेट होऊन येणार आहे. ओके, इथे तुम्ही इथे पाहिजे तर तुम्ही सेल परचेस दोन्ही यांचा रिपोर्ट तुम्ही सिंगल क्लिकवर काढू शकता. पुन्हा आपण जाऊया स्टॉक डिपार्टमेंट रिपोर्ट एच रिपोर्ट. इथे तर जेवढे मेडिसिन आहे याची ते सॉफ्टवेअर सर्च करते. इथे जस्ट आलं एंटर केलं मी, इथे तुम्हाला ड्युरेशन टाकायचं कधीपासून कधीपर्यंत रिपोर्ट करायचं. ओके, याच्यानंतर इथे तुम्हाला सेलचा घ्यायचा की परचेसचा काढायचा आहे. मला जर सपोज सेलचा करायचा एंटर करायचं, एंटर करायचं, एंटर म्हणजे तुम्ही प्रिंट एक्सेल व्ह्यू ज्या एक्सेलमध्ये पाहिजे एक्सेलमध्ये पण करता, जिओ लेझरमध्ये पाहिजे जिओला काढू शकता. आता हा बघा सर, हा परफेक्ट आपला H1चा मेडिकल स्टोअरचा जो रिपोर्ट आहे, शेड्यूल Hचा ड्रग्स रिपोर्ट फ्रॉम 1-2 ते आपली जी काही डेट टाकवतो आणि सेलचा आहे की परचेस आहे, परफेक्ट आपला रिपोर्ट याच्यामध्ये सर प्रिंट होईल. इथे तुमचा सेल सिरियल नंबर, बिल नंबर काय आहे, बिल डेट किती आहे, पेशंट नेम, डॉक्टर नेम काय आहे, ॲड्रेस काय आहे, नंतर मेडिसिन नेम कोणतं आहे, टाईप काय होतं ते, नंतर क्वांटिटी, नंतर मॅन्युफॅक्चरर काय होतं, एक्सपायरी, बॅच नंबर A to Z सर तुम्हाला इथे येते आपला ड्रग्सचा जो ड्रग इन्स्पेक्टरला जो ड्रग्स रिपोर्ट लागतो H किंवा H1चा परफेक्ट रिपोर्ट याच्यामध्ये आपल्याला भेटून जातो सर. तुम्ही पुन्हा एकदा दाखवतो स्टॉक डिपार्टमेंट रिपोर्ट आणि H किंवा H1 इथे जस्ट आपण सिलेक्ट करायचं. जेवढी मेडिसिन आहे तेवढी सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक सिंगल क्लिकवर सर्च करतं. तिथे जस्ट एंटर मारायचं आहे. एंटर मारून तिथे जस्ट आपल्याला जेवढं ज्या डेटचा, मंथचा, वीकचा रिपोर्ट काढायचा आहे त्या अकॉर्डिंग डेट टाकायचं इथे तुमच्या अकॉर्डिंग सेट करायचे. हा बघा, हा सर आपला रिपोर्ट आहे तो जनरेट झालेला आहे. तुम्हाला जसं पाहिजे तेवढा परफेक्ट रिपोर्ट याच्यामध्ये तुमचा पार्टी कोण आहे, बिल डेट, बिल नंबर, पार्टी कोण होती, ॲड्रेस काय, डॉक्टर कोण होते, कोणता बॅच नंबर होता, ड्रग्स कोणता होता, किती एक्सपायरी होती, त्याची नंबर ऑफ क्वांटिटी किती, सिंगल क्लिकवर असा H1चा किंवा Hचा आपण रिपोर्ट काढू शकतो. तिथे तुम्ही हेडिंग बघू शकता. हा आपला शेड्यूल H1चा आपला ड्रग्स रिपोर्ट आहे. डेट कधीपासून कधीपर्यंत आणि सेलचा आहे की परचेस असा परफेक्ट आपला सर हा रिपोर्ट आहे. तुम्ही त्या हव्या त्या ज्या प्रिंटरवर प्रिंट करा त्या प्रिंटरवर जाऊन डॉट नोटिस किंवा लेझर जेटमध्ये तुम्ही प्रिंट करून आपल्या पार्टी ड्रग्स इन्स्पेक्टर सरांना देऊ शकता. ओके, त्याच्यानंतर आपण सर जाऊया ऑल्टर्स डेली रिपोर्ट. याच्यामध्ये डिस्पॅच समरी पण आहे, रिऑर्डर मॅनेजमेंट पण आहे. म्हणजे तुमच्याकडून रिऑर्डर शॉर्टेज बेसिस, मिनिमम मॅक्झिमम सेल बेसिसवर हव्या त्या फॉर्म्युला सेट करून आपण रिऑर्डर काढू शकतो. त्यानंतर फास्ट रिपोर्ट जेवढे तुम्हाला रिपोर्ट्स पाहिजे मेल शेड्यूल सेट करू शकता, बिल मेल करू शकता. नंतर सेल रिलेटेड जेवढे रिपोर्ट्स आहेत ते तुम्हाला येतील. तिथे मल्टी पेमेंट मोड सेटलमेंट पण आहे. जर तुम्ही जर मेडिकलमध्ये गुगल पे, फोनपे या अकॉर्डिंग जर पेमेंट सिलेक्ट करत ॲक्सेप्ट करत असाल त्या अकॉर्डिंग इथे त्या त्या बिलाची आपण सेटलमेंट करू शकता किंवा उधारी आउटस्टँडिंग असेल ते पण मॅनेज करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही गुगल पे, फोनपे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कॅश, क्रेडिट हव्या त्या मोडला पेमेंटची सेटलमेंट करू शकता. नंतर डॉक्टर अँड पेशंट रिलेटेड जेवढे रिपोर्ट्स आहेत ते पण तुम्हाला इथे भेटून जातं.
डॉक्टर सेल स्टेटमेंट, डॉक्टर वाईज समरी, डॉक्टर पेशंट वाईज समरी, जेवढी तुम्हाला काय काय डॉक्टर कमिशन ए टू झेड याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. डॉक्टरचं कमिशन पण याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सेट करू शकता. जर का असेल त्या अकॉर्डिंग याची प्रोव्हिजन याच्यामध्ये दिलेलं आहे, त्या अकॉर्डिंग पण इथे तुम्ही करू शकता. पार्टी वाईज सेल करू शकता, पेशंट वाईज सेल चेक करू शकता, डे वाईज समरी, बिल वाईज स्टेटमेंट ए टू झेड तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही डिटेल्स यूज करा. प्लस तुमचा MR वगैरे मॅनेज करायचं असेल, मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह, त्याचं कमिशन किंवा त्याचं रिपोर्ट ते पण याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. नंतर तुम्हाला पर्चेस रिलेटेड जेवढे रिपोर्ट्स आहेत, एरिया वाईज, पार्टी वाईज, त्याच्यानंतर रूट वाईज ते पण तुम्हाला रिपोर्ट्स भेटून जाईल. सिटी वाईज तुम्ही एरिया किंवा पार्टी तुमच्या मॅनेज करू शकता. नंतर इन्व्हेंटरी रिलेटेड टुडे सेल परचेस क्लोजिंग पासून जेवढे बँकचं स्टेटमेंटचं व्हॅल्युएशन पण तुम्हाला इथे भेटून जातं. टुडे ग्रॉस प्रॉफिट रिलेटेड जेवढे ॲडव्हान्स जेवढे तुम्हाला कस्टमायझल रिपोर्ट्स पाहिजे असतात ते ए टू झेड रिपोर्ट्स या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला भेटून जातात सर. मेन म्हणजे सॉफ्टवेअर ए टू झेड कंप्लीट ERP सॉफ्टवेअर आहे सर. फार्मामध्ये नंबर 1 सॉफ्टवेअर आहे. 10 लाखच्या वर ऑल ओव्हर इंडियामध्ये युजर्स आहेत. मेन म्हणजे लोकल सर्व्हिस सपोर्ट आहे आणि कोणी जर याला एकदम इझी सिंगल क्लिकवर यूज करू शकतो सर. आणि फुल कस्टमाइज करता येतं सॉफ्टवेअर. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रँडमली सेट करून तुम्ही यूज करू शकता सर. ओके. आणि याच्यामध्ये तुम्हाला 1000 रिपोर्ट्स आहेत तर 1000+ रिपोर्ट असेल, रिलेटेड परचेस रिलेटेड, इन्व्हेंटरी रिलेटेड, पार्टी वाईज, एरिया वाईज, रूट वाईज, आयटम वाईज, कंपनी वाईज, सप्लायर वाईज हवे तसे रिपोर्ट्स तुम्ही इथे काढू शकता सर. ओके. ऑल टाइप्स रिपोर्ट हा रिपोर्ट पार्ट आहे, फुल कस्टमायझेड रिपोर्ट आहे. ऑल टाइप्स शॉर्टकट्स की आहेत. ओके. या प्रकारे सर आपण बघितले इथे आपला हा डॅशबोर्ड आहे. इथे तुम्हाला सिंगल क्लिकवर केला तर दिवसाचा सेल किती झाला, परचेस किती झाले, सिंगल क्लिकवर तुम्हाला भेटून जातं. त्या अकॉर्डिंग म्हणजे तो आपला जर ऑपरेटर असेल त्या अकॉर्डिंग सर दिवसभरात किती ऑल ओव्हर आपला बिझनेस झाला, सेल बिल किती जनरेट झाले, सिंगल क्लिकवर आपल्याला त्याचा लेखाजोखा इथूनच भेटून जातो. सेल बिल किती झाली, नंतर त्याची अमाऊंट किती आहे, परचेस किती बिल इन्व्हर्ट केली, त्याचे अमाऊंट किती आहे, इथे सेल रिटर्न आला आहे का, परचेस रिटर्न, सिंगल क्लिकवर आपला पुऱ्या बिझनेसचा पुऱ्या डेचा तुम्हाला हे पुरी हिस्ट्री या सिंगल डॅशबोर्डवर आपल्या भेटून जाते. डायरेक्ट एंटर बटनवर पण आपण बिलिंगला जाऊ शकतो. ओके. मल्टिपल पेशंट हँडल प्रोव्हिजन पण याच्यामध्ये दिलेले आहे. नंतर हे आपले बिलिंग विंडो पण एकदम इझी सुटसुटीत आहे. यूज करायला कोणताही युजर हे इझिली याला ह्या सॉफ्टवेअरला शिकू शकतो आणि कोणाला एकदम इझी समजण्यासारखी विंडो जस्ट एंटर कीवर तुम्ही आपण बिलिंग करू शकतो. ओके सर. अशा प्रकारे आपण बघितलं की मार्ग ERP सॉफ्टवेअरमध्ये आपलं मेडिकल किंवा केमिस्ट शॉप, रिटेल, होलसेल कशा प्रकारे आपण मॅनेज करू शकतो. सेल म्हणा, परचेस म्हणा, आपले ब्रेकेज एक्सपायरी रिपोर्ट, नंतर त्याचा आउटस्टँडिंग रिपोर्ट, स्टॉक इश्यू, सेल ऑर्डर, परचेस ऑर्डर, अकाउंट रिलेटेड जेवढे वाउचर्स ते पण ए टू झेड याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातात. इंटरनेट बँकिंग पण प्रोव्हिजन आहे. त्यानंतर इथं बँकच्या बुक्समध्ये ऑल टाइप्स आपले बुक्स आहेत त्या अकॉर्डिंग आपण सगळे एंट्री बुक्स आपण इथे मेंटेन करू शकतो, बघू शकतो, अनालाइज करू शकतो. आउटस्टँडिंग रिलेटेड जेवढे रिपोर्ट्स आहेत ते पण तुम्हाला भेटून जातात. GSTचं परफेक्ट सोल्युशन याच्यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही स्वतः पण फायलिंग याच्यामध्ये करू शकता. GST मंथली, क्वार्टरली स्वतः फायलिंग करू शकता किंवा तुमचा अकाउंटंट किंवा CA पाहिजे परफेक्ट RFA रिपोर्ट्स तुम्ही देऊ शकता सिंगल क्लिकवर स्वतः. प्लस तुम्ही स्टॉक तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही मेंटेन करू शकता. स्टॉक जर रिपोर्ट्स काढू शकता, स्टॉक व्हॅल्युएशन करू शकता, मिनिमम मॅक्सिमम स्टॉक मेंटेन करू शकता, एक्सपायरी बॅच, एक्सपायरी मॅनेजमेंट करू शकता प्रॉपर. नंतर तुमचे डेली जेवढे तुम्हाला वर्किंग रिपोर्ट लागतात ते तुम्ही 1000+ रिपोर्ट कस्टमायझर रिपोर्ट्स याच्यामध्ये काढू शकता सर. आणि ह्या सॉफ्टवेअरमध्ये भरपूर काही शिकण्यासारखं आहे. याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगता येणार. मेन जेवढे पार्ट्स आहेत तेवढं मी याच्यामध्ये क्लिअर केलेले आहेत. मल्टीमेड पेमेंट सिस्टीमपासून ए टू झेड याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. ओके सर. अशा प्रकारे आपण बघितलं की मार्ग ERP सॉफ्टवेअरमध्ये रिटेल, केमिस्ट किंवा मेडिकल शॉपचं बिलिंग मॅनेजमेंट कशा प्रकारे केलं जातं आणि ऑल ओव्हर मार्ग ERP सॉफ्टवेअर आपलं कसं आहे. ओके सर. थँक्यू सो मच.